आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सुधीर भाऊची तर सर आवाजावर एखादा कायदा केला तर पहिले सुधीर भाऊवरच कारवाई होईल। कुठल्याही भोंग्यापेक्षा जास्त आवाज आहे सुधीर भाऊ जो माईकची, सुधीर भाऊला गरज नाही माईकची। चला लक्षवेधी क्रमांक 5। लक्षवेधी क्रमांक 5 काय काय छापल्याप्रमाणे। एक मिनिट काय एक रेकमेंड करायचं आहे आपण एन्व्हायरमेंटल ऍक्ट 1986 अनुसार जे नॉइज पोल्युशन रूल्स 2000 मध्ये बनवलेले आहे त्यामध्ये आपण बघू तर डेसिबल लेवल्स जे आहे 75-70 फॉर इंडस्ट्रियल डे अँड नाईट टाइम आणि जे काय सायलेंट झोन 50 to 40 तक, तर या आपल्याला डेसिबल लेवल्सला रिवाइज करण्याची गरज आहे। मला माहित आहे सेंट्रल इश्यू आहे, आपण त्यावर लॉ करू ते चेंज करू शकत नाही, आपण ते रिवाइज करू शकत नाही, पण कदाचित महाराष्ट्रामध्ये हे आता इश्यू चालू आहे तो महाराष्ट्रामध्ये एक सर्वे करून ते आपण सेंट्रलला पाठवले, पार्लिमेंटला रेकमेंडेशन पाठवले, ते एक नवीन काही आपल्याला डेसिबल लेवल ठरण्याची गरज आहे, कारण हे 1986 एन्व्हायरमेंट ऍक्टच्या अनुसार आहे। कारण आता सभागृहाचा जर आपला डेसिबल लेवल आपण इथे बसून मेजर केलं तर 60 वरतीच आहे। सन्मान्य ताईंनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे तो खरा आहे। याचं कारण आपण जर डेसिबल लेवलचा विचार केला तर जी एम्बियंट नॉइज लेवल आहे तीच आपल्याकडे खूप जास्त आहे। त्यामुळे अनेक वेळा तर जी एम्बियंट व्हॉइस लेवल आहे ही जी आपली डेसिबल लेवल आहे त्याच्या पार जाते आणि म्हणून याच्यामध्ये काही ना काही बदल करण्याची आवश्यकता आहे। त्यास भास्करराव तुमची पण 150 जाते असं काय करताय? सुधीर भाऊची तर सर आवाजावर एखादा कायदा केला तर पहिले सुधीर भाऊवरच कारवाई होईल। कुठल्याही भोंग्यापेक्षा जास्त आवाज आहे सुधीर भाऊ जो माईकची, सुधीर भाऊला गरज नाही माईकची। पण नाही ते त्यांचं विचाराचं प्रदूषण नाही करत ते। सुधीर भाऊ कधीच विचाराचं प्रदूषण करत नाही, विचार मांडतात। माननीय अध्यक्ष महोदय, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।